आमचा हा पहिलाच ट्राय आहे आणि तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट्स करून सांगा. आवडला असेल तर उद्याचा भाग नक्की याच वेळेला येणार आहे. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पास स्किप करू नका. आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आपल्या या चॅनलला. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत इंग्लिश स्पीकिंग सेंटेन्स. अगदी छोटी छोटी वाक्य असतात की जे घरामध्ये आई आणि मुलगी बोलत असतात, परंतु ते वाक्य इंग्लिशमध्ये कशी बोलायची आणि मराठीत त्याचा अर्थ काय होतो, किंवा मराठीत बोललो तर इंग्लिशमध्ये कसं बोलायचं हे बऱ्याच जणांना समजत नाही. आपलं समजतं कळतं, परंतु बोलताना आपला थोडासा प्रॉब्लेम होतो. तर चला तर मग अशी छोटी छोटी वाक्य घेऊन आले तुमच्यासाठी. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा. तर मग मी मराठीमध्ये सांगते, मला तुम्ही याचा इंग्लिशमध्ये अर्थ काय होईल मला नक्की सांगा. आई, मला भूक लागली आहे. Mom, I am hungry. आई, मला पाणी हवं आहे. Mom, I want water. आई, मला आज शाळेत सुट्टी आहे का? Mom, is there a holiday? मॉम, आई, माझं होमवर्क करायला मला मदत कर. Mom, help me with my homework. आई, मला खेळायला जायचं आहे. Mom, I want to go to play. आई, तू माझ्यावर रागावू नकोस. Mom, don't be angry with me. आई, कथा सांग ना. Mom, tell me a story. आई, मला मिठी दे ना. Mom, give me a hug. आई, मला झोप येत नाही. Mom, I can't sleep. चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. अशी छोटी छोटी वाक्य घेऊन आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये येणार. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा. कमेंट्स, लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला जरूर विसरू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत जरूर पोहोचवा. चला तर मग अशी छोटी छोटी वाक्य डेली यूजमध्ये आपण घेऊया. 1 महिन्याचा हा कोर्स आहे. 1 महिन्यामध्ये तुम्ही अगदी 100% फ्लुएंटली इंग्लिश बोलू शकता. असे छोटे छोटे वाक्य जर तुम्ही वापरात आणली तर. धन्यवाद.